करवरी भाऊ माझ खंडाला करवरी भाऊ माझ खंडाला मानवया खंडाला मानवया खंडाला मानवया खंडाला मानवया खंडाला जाऊ कलाय गुण जाऊ कलाय गुण जाऊन बघायला पाहिजे आधी काही चाललं देवगा देवा होता युधारा देवा युधारा जाऊन गेला युधारा रामया देवाया म्हणत बाबा डोंगराव चार मध्ये जायचं तर तिने माग माहिती आहे का कोण आहे नांदो ए माझ्या देवा गावचा कट्टर शाहीर तुम्ही बघा कट्टर शाहीर तुम्ही चुंग दादा भोदेव चुंग दादा भोदेवा दादा भोदेव बघा तुमको दादा भोदेव तुरे जय भोदेव बघा तुरे जय भोदेवा चाळीस करत कुणाचा मला सिंगोया दादा घरी काय म्हणते आमच्या नादाला लागायचं आमच्या नादाला लागायचं नाद करायचा नाही आमच्या नादाला लागायचं ना सिंधू भोगे हाय मी सिंधू भोगे झुमकावाली पुर नागोय गावाला आले झुमकावाली पुर नागोय गावाला झुमकावाली बाळ बागेवाडी का बाळ हे शाहीरच्या होईला बागेवाडीचं बाळ शाहीरच्या होईला साडी तुझा डोंगर हिरवागा डोंगर हिरवागा साडी तुझा डोंगर हिरवागा दरबार हिरवागार साडी तुझा दरबार हिरवागा दरबार हिरवागा साडी तुझा दरबार हिरवागा माता मोरी काहीतरी बसले याच्यासाठी म्हणा पाहिजे सगळं तुमचं चाललंय म्हणणार लागले तमाशाचा बोगवणी म्हणणार होय गे पण गणपतीच्या समोर काय आपल्या देवासाठी काय म्हणायचं माहित आहे का म्हणायचंय सगळ्याशी माता माऊली आपले बंधू भावण्यासाठी काय म्हणायचंय बाबा तुझ्या जवानीत बाळा तुझ्या जवानीत नको वाईट मार्गाला आणि दुपारची सावली जळायला लागली कळत हळूहळू दुपारची सावली जळायला लागली कळत हळूहळू
दुपारची सावली जळायला लागली कळत ना हळूहळू दुपारची सावली जळायला लागली कळत ना हळूहळू तुझ्या जवानीत गे आणि तुझ्या इशाऱ्याने नको वाईट मार्गाला वळू आणि दुपारची सावली गळायला लागली कळत ना हळूहळू दुपारची सावली गळायला लागली कळत ना हळूहळू आले माझ्या मनात गावन धावतोय बघा ओवीत आले माझ्या ओवीत बघा गावन धावतोय ओवीत कोणा माहित आहे का बाबा महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यात गाजलेले व्यापारी आहेत बाबा होय गुरुदेव होबाले हिंदी केसरी बैलाचे व्यापारी हिंदी केसरी बैलाचे व्यापारी कोणाचं लग्नाचं कारण असू द्या कोणाचं घरपतीचं कारण असू द्या माईकवर बोलण्यासाठी स्टँडर्ड आवाज सांगोला तालुक्यात ते बैलाच्या बाजाराचं फेमस व्यापारी कोणाला जर विचारलं बाबा कोण हे म्हणणार नाही गुरुदेव माझा ओळखीचा नाही असं कोण हे म्हणणार नाही बाबा सांगली सातारा सोलापूर 3 जिल्ह्यात ओळखाकडे पण गडी जवाजी बी लई हवस आहे गाड्याला काय म्हणत आहे गाड्यासाठी माहिती आहे का म्हणत आहे अशा गाड्या मागे गाड्या गाड्या अशा गाड्या माग गाड्या गाड्या निघाल्या हौसच्या निघाल्या हौसच्या माग बाईच्या हौसाच्या हौसच्या माग बाईच्या हौसाच्या निघाल्या हौसच्या माग बाईच्या हौसाच्या निघाल्या हौसच्या माग बाईच्या हौसाच्या देव जगा उभा आले नांगो गावचा हिंद केसरी व्यापारी चाले झाल्या ओवीला बघा चाले झाल्या ओवीला चाले झाल्या ओवीला बघा चाले झाल्या ओवीला बघा नवलई माझ्या धोनाला नवलई माझ्या धोनाला बघा आभार मी विचार केला मनाला पार्वती देवीने त्या देवीला कोडे पडलं कोणाला त्या केला त्या टायमाला कोडे कोणाला पडले असायला आणि कोणाला शंकर देवी उतारा गेला होता नवीन सेना त्या वेळेला पार्वती देवी काय झाली ती म्हणाला स्वतः विचार केला वर्गा त्या वेळेला शंकर देवी गेला होता युद्धाला 12 वर्ष झाली होती नियमाला त्याच वेळेला त्या टायमाला 12 वर्ष झाली असल्याला नियमाला असणारी 12 वर्ष झाली आणि असणाऱ्या त्या पार्वतीला कोडं पडलं होतं बाबा रे स्वतःच हर्षात मुख लागली होती न्यायाला मुखाला लागलं होतं वाईट अंगात दिसायला त्या वेळेला त्या टायमाला न्यायाला मुख वाईट अंगात दिसत असायला असणाऱ्या पार्वतीने विचार केला बाबा पती परमेश्वर 12 वर्ष झाली निघून गेला त्यावेळेला कोरडे पडेल कोणाला वर्गा त्या वेळेला पार्वती म्हणली होती आंघोळ केल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही पती परमेश्वर गेली 12 वर्ष पार्वतीने आंघोळ सुद्धा केली ते पतीच्या सेवेसाठी बरं का आता पण थांबल का 1 मिनिट थांबत नाही थांबत नाही आता पती नसला तरी चालतोय पण आधी पोटोबा आंघोळ करायची हात टिकली लावायची चालली आणि चालली पुढे कुठं पतीचे काही फरक पडत नाही बाबा विचार केला मनाला कोडे पडले पार्वतीनं विचार केला मनाला गेली होती न्यायाला त्या वेळेला असणारा विचार पडला काय बरं त्या वेळेला त्या टायमाला पार्वतीला काय विचार पडला असायला आपण जर स्वतः जर आंघोळीला गेलो होय जर आंघोळीला जाऊन बसलो तर बाबा आपला पती नाही
कोणतरी पुरुष बाबा बाहेरून येईल त्याच वेळेला जाऊन बघितलं पाहिजे बाहेर कोण आहे का एवढं म्हणताना विचार केला पार्वती देवीने त्याच वेळेला त्या टायमाला पार्वती देवीने विचार केला असायला म्हणाला बाबा ह्या 3 वर्षा गोपाला बाहेर कोण राखण्यासाठी ठेवलं पाहिजे कोणतरी बाहेरून पुरुष येईल बरं का कशी स्त्री बाई असणारी आंघोळ करण्याच्या वेळेला त्या टायमाला काय केला असायला हे विचार केला का पार्वत्यात येईना विचार केला ना पार्वत्यात येईना आय लागली करायला होता याच्या अंगाला काय लागली करायला स्वतः याच्या अंगाला हाताय फिरवत कवन हाताय फिरवत मळवती काढत कवन मळवती काढत लागली काढायला आता मळ लागली काढायला लागली काढायला मळ लागली काढायला गोळा लागली फिरवायला गोळा लागली करायला गोळा लागली करायला गोळा लागली करायला हऱ्या गोळ्याचा तिला पिंड बाबा बनविला पिंड बाबा बनविला त्या बनवियाला पिंडाला बनविल्या पिंडाला अरे साजिवंत मंत्र का मंत्र बाबा मारला मंत्र बाबा मारला मंत्र बाबा मारला संत बाबा मारला गणपती देवाला माझ्या गणपती देवाला जन्म त्यानी दिलाया जन्म त्यानी दिलाया पार्वती देवीन पवन पार्वती देवीन पार्वती देवीन पवन पार्वती देवीन नांदन गावाला गावाला गणपती नांदतो रांजण गावाला गावाला गणपती नांदतो रांजण गावाला गावाला गणपती नांदतो रांजण गावाला गावाला गणपती नांदतो विचार केला वनाला पार्वतीने जसं अंगावर हात फिरवला गोळा लागली ती म्हणाला त्याच वेळेला त्या टायमाला अंगावर त्या मळाचा गोळा करून त्याला सजीवंत मंत्र केला तयार असणारे सजीवंत नव साजीवंत मंत्र मारले असणाऱ्या पार्वतीने बनविलेल्या पिंडाला पुरुषाचं रूप धारण केलं ना असणाऱ्या माझ्या गणपती देवाला जन्म दिला त्याच वेळेला गणपतीचा जन्म कधी जन्म झालेला नाही वर्गा देवाला असणाऱ्या पार्वतीच्या कामाचा गणपती आहे वर्गा पार्वतीच्या कामाच्या मळाचा गणपती आहे या ठिकाणाला असणाऱ्या माझ्या गणपतीने तेवढं आईचं रूप धारण मानले
आणि पार्वती लागली होती म्हणायला गणपती देवाला, बाळा हो बाळाने थोडीफार आंघोळी करती बाहेर कोण पुरुष पण येते का तर बघितलं पाहिजे त्यावेळेला. आणि आलेला पुरुष एवढा आतमध्ये लावू नको बरं का बाबा. आलेला पुरुषाला तसं सांभाव एवढा मंत्र केला तयार. आपल्या गणपती देवाला तसं गेटवरती रखवाल म्हणून राखायला ठेवला. होय पहिल्या काळात रखवाल म्हणत होती माझ्या आप्पाच्या जोरात त्या गुरुच्या जोरात रखवाल म्हणत होती. आणि आता या काळात सिक्युरिटी म्हणतील बरं का. त्याच वेळेला वॉचमॅन म्हणतील बरं का. सिक्युरिटी म्हणते होय म्हणतील का. खरं आज खरा विचार केला रखवाल म्हणून जसा गणपती देवाला ठेवला राखायला बरं का. आणि विचार केला म्हणाला पार्वती गेली होती नायाला. त्याच वेळेला नायाला बसली तेवढ्या वेळात काय झालं होतं माहिती का. ते तुम्हाला माहित आहे तुम्हाला माहित आहे. हे असणाऱ्या शंकर या देवाला शंकर या देवगा जय जासूर जय जा गेला होता नसला जय जासूर जय जा गेला होता युद्धला गेला होता युद्धाला त्याला आला तर वैताग एवढ्या बघा वेळात पवन गरया बरी पळत या धावत शंकर या देवला आला बाबा वायला शेतावरती येऊना आय लागलाय म्हणायला लहान एवढ्या बाळा बाबा हे शंकरदेव असणाऱ्या गजासुराच्या देशाला गेला होता. असणारा शंकरदेव आला होता निघून वैतागून त्याच वेळेला त्या टायमाला वैतागून आलेला असायला असणारा त्या बाबा गेट वरती आला आणि काय लागला होता म्हणायला माहितीये का. काय लागला म्हणायला एवढ्या वेळात असणार लहान एवढे बाळ माझं आडवं शिरलं शंकरदेवाला लागलं होतं आडवायला त्याच वेळेला. आणि शंकराला लागलं होतं म्हणाला अहो तुम्ही कोणाचा कोण इथं कशाला लागला शिरा आतमध्ये बरे का असा लागला होता विचारपूस करायला. असं शंकरदेवानं विचार केला म्हणाला अरे बाबा माझं जीवान आहे तो कुणाला हाय एवढं म्हणत का बरे का. तेव्हा लागली होती दोघांची चर्चा चालू असायला असणार बाबाच्या बाळाचं शंकराचं लागलं होतं भांडण त्या वेळेला. असणारा गणपती देव काय म्हणते माहिती शंकराला त्याच वेळेला माझी माता आंघोळीला बसली आंघोळीला बसल्या बरे का आतमध्ये मला सांगितली सोडायचं नाही म्हणून एवढं म्हणत बरे का. माझी माता आंघोळीला आतमध्ये बसली आणि तू काय बाबा आत जाऊ नको. तुझी माता कोण आहे बाबा कोण आहे कोण माहितीये का. पार्वती देवी माता आहे बरं का तुझी. आज तर एवढा विचार करताना शंकराला थोडं पडलं जीवाला अरे माझ्या शेतात तर कधीही माझा बाळ नव्हता. पण पार्वतीला कसंही नाव घेतलं पार्वतीला कसून बाळ झाला 12 वर्ष झाली नाही बरं का. ही पुढे पडलं शंकर देवाला. आणि शंकर देव काय म्हणते माहिती आहे बाळाला म्हणते अरे सोड रे माझी वाटे का जाऊ दे माझ्या वाड्याला सोड रे माझी वाटे का जाऊ रे माझ्या वाड्याला. गोकुळात नंदा घरी कृष्णवाडी तो आणि मथुरत कौस बाबा आणि बोट मोडतो बाबा बोट मोडतो बाबा बोट मोडतो. बोट मोडतो बाबा बोट मोडतो बाबा बोट मोडतो. म्हणून मामा गमत काय म्हणतो माहिती का थाट माट करून या सारा आणि नव्या नवरीचा नवरी कुठे चालली होती
गणपतीला गौरी सण आला होता माहित आहे का? होय माहित आहे. थाट माट करून या सारा नव्या नवरीचा आणि मथुरात कौस मामा सण गौरीचा आलाय सण गौरीचा 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 उभा राही गेला गेला उभा राही गेला गेला सागर भरलाई ग वारगाई सुटलाई ग सागर भरलाई ग वारगाई सुटलाई ग अरे तो खसली नाव गणराया पडला एवढा अरे तो खसली नाव गणराया फुटल्यावर मला अरे तो खसली नाव गणराया फुटल्यावर मला अरे तो खसली नाव गणराया कडला एवढा सागर भरलाई ग वारगाई सुटलाई ग आलय मनात नांदोय गावचा जिंदगी व्यापारी बैलाचा व्यापारी नांदे माझ्या देवा गावचा हिंदव केसरी दगा व्यापारी संभाजी त्या उभारे बघा संभाजी त्या उभारे गाड्या माझ्या वागाने बघा चालल्या वरीला चालल्या वरीला माझ्या चालल्या वरीला येते बघा लवलई माझ्या डोलाला लाल लाल पाडू बघूला गेला कोणाला कोणाले माझा पांडा दादा आला जीव झाला वेळा पांडा दादा आला जीव झाला वेळा जाहीर प्रेमे आला जीव झाला वेळा जाहीर प्रेमे आला जीव झाला वेळा राजाया माझा बघाया वागे पांडवांसाठी काय म्हणाले माहित आहे का? माझ्या प्रेमाचे फुलपाखरा तुझ्यासाठीच जीव वाळला माझ्या प्रेमाचे फुलपाखरा तुझ्यासाठीच जीव वाळला तुझ्या एकाच भेटीसाठी माझ्या जीवाची तळमळ तुझ्या एकाच भेटीसाठी माझ्या जीवाची तळमळ तुला रोज फोन करण्यासाठी मला फोनचा बॅलन्स जाईल तुला फोन करण्यासाठी माझ्या जीवाची तळमळ विचार केला मनाला
पार्वती देवीने त्याच वेळेला असणाऱ्या गणपती देवाला शंकररावाला थांबलेला त्याच वेळेला त्या टायमाला शंकरला सुद्धा कोडं पडलं तर आपल्या पोटी पुत्र जन्मला ही काय बनगड आहे बाबा त्या पोराला कसं करत येतं आपण जायचं घरात आत गेलं पाहिजे त्याच्या सुट्टीने आपल्याला म्हणून असणारा शंकर देवानं ऐकलं नाही ही एवढे लहान बाळ माझे आडवून येत आणि एवढ्या मोठ्या गड्याला माणसाला चालू येतोय बरे का राग आला शंकर देवाला त्या टायमाला असणारा शंकराला राग आला काय लावला शंकर देव काय माहिती आहे का काय म्हणायला लागला होता बाबा तीर सूर काढेल तिच्या मुलीच्यावर मारेल रुसोला काढेल मुलीच्यावर मारेल शिर गेलं उडून आता शिरला गेलं उडून गेलं बाबा निघून शिर गेला निघून अजून बघा परत तपास नाही लागला अजून परत तपास लागला तपासायला लागला नाही बाबा शिराचा कोण ठाव गेलं या कुठं गेलं या गेला आता तारावती जवळ पार्वती देवीने विचार केला म्हणाला त्या वेळेला काय केला असायला विचार म्हणाला हे शंकरानं जसं शिरसोई मारलं बरं का त्याच वेळेला असणारा शंकरदेव आतमध्ये गेला जसं शिर उडवून बरं का हे शिर उडून गेलं आणि एवढ्या वेळात पार्वती नायाला बसली बाहेर आली निघून काय झालं म्हणून बघायला काय लागली ते म्हणायला माहित आहे का काय म्हणायला लागली बाबा औपती बनवसे तुमचे 12 वर्ष तोंड बघितली नाही तुम्ही कसं काय आतमध्ये आला बाळ ठेवूनही जाता येईल बरी ह्या त्याच वेळेला त्या टायमाला पती लवली ती रुक्मिणी बोलायला पार्वती काय कचरा बरोबर आहे बाबा विचार केला आता या पार्वती देवीनं लागली होती पतीला बोलायला काय करून आला बाळाला माझ्या त्याच वेळेला असणार शिर उडवून काय लागलं ते फडफड आहे त्याच वेळेला त्या टायमाला पुढे रखवाल ठेवलेल्या शिर उडवून ठेवली ते आणि पार्वती काय म्हणते पतीला माहिती आहे का म्हणते आता माझं बाजी होती केलं पाहिजे एवढे म्हणे जाणार जंगलाला तेवढे पडले जीवाला त्या वेळेला आता 12 वर्ष नाही तुझ्या अंगाला हात लावला आणि बाळ कुठून आणला तुझा काही एवढं म्हणताना त्या टायमाला दोघांचा वाद चालू होता जेव्हा देवाला विचार केला मनाला काय लागले ते म्हणायला माहिती आहे का आपल्याला विचार केला म्हणाला पार्वती देवीने त्या वेळेला शंकराला काय म्हणतो ती माहिती आहे का काय म्हणतो ते आत्ताच्या आता जायचं म्हणजे माझ्या घामाचा मळाचा माझ्या पुत्र बनवला त्याला साजीवंत मंत्र मारला आणि मी नाहायला बसली होती त्यावेळेला असणारा रखवान म्हणून त्याला बाळाला राखण्यासाठी ठेवला होता पार्वती देवीने विचार केला म्हणाला काय माहिती आहे का बाबा आपल्याला विचार केला म्हणाला थोडं पडलं कोणाला बरं का पार्वती देवीनं शंकराला लागली होती सांगायला अशा प्रकारे बाळ जिवंत केला होता मी आणि आता गेलं पाहिजे ते चिरसोळ मारलेला असणारा काळ माझं मोठं सरळ केलं पाहिजे बरं का त्याच वेळेला चिर उडवलेला सरळ करून पाहिजे मला आता काही सांगायचं नाही म्हणली आता हे पार्वतीने एवढा काळवा ऐकला हे लागल हे आरडायला आगल या वरडायला आवाज गेलाय कोणाला कोल्हापूरच्या ज्योतिबाला आवाज गेलाय कोणाला कोल्हापूरच्या देवाला गेलाय आवाज पौरे गेलाय आवाज गेलाय आवाज पौरे गेलाय आवाज
त्याच्या अर्धांगी पार्वती बाबा महादेव लय मोठा गती आहे आता महादेव मोठा गतीन त्याच्या अर्धांगी पार्वती तिथं येडमायाची सतीन एवढी डोंगरावरती नांदती येडमायाची सतीन एवढी डोंगरावर नांदती आलं माझ्या मनात कौन गौन नव्हती होईत कोण आहे बाबा पहिलंच वर्ष आपल्या गणपती देवाचं या आईला नगरात जसं नाव पडलं ती गणपती देव आलाच आपल्या वाड्याला पहिल्याच वर्षी आला मग आपल्या आईला नगरात कोण आहे माहिती आहे बक्षीस केलेला कोण आहे आलं माझ्या मनात गौन नव्हती होईत समझी गया हो बाले बागा समझी गया हो बाले समझी गया हो बाले बागा तान्या माया वागाड्या आलेल्या होईला बघा नित्या एक रुपया लवले माया ठोलाला बघा लवले माया ठोलाला आभार मी देणारा देवा आभार मी देणारा आले माझ्या मनात रावले जाऊतोय बघावळीत आले माझ्या मनात रावले जाऊतोय बघावळीत रांगोळ या गावाचा जागा रांगोळ या गावाचा शाहिराचा बंधू या बागा शाहिराचा बंधू शाहिराचा बंधू या बागा शाहिराचा बंधू अर्जुन या हुमाले बघा अर्जुन या हुमाले बाबा बक्षीस कोणाच्या नावावर तुला माहिती आहे का लाडका बैल आहे त्याचा बरेचशा बैल आहे बाबा बैलाच्या नावावर बक्षीस दिले बैल कसा माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का चिंचणीच्या वाटला बघा चिंचणीच्या वाटला 16 झाली या वर्ष बघा 16 झाली वर्ष 16 झाली वर्ष बघा मनुष्या बघा बैलाला साधी सोबी बैल या बघा पळणारी ही बैल बाबा जर फार जरी घातलं नवीन दुखलेलं तरी डोक्याला घेऊन जाणारा असा बैल आहे मोठा हिंद केसरी बैल जर आणला तरी घेऊन जाते त्याच्या डोक्यात तरीही घेऊन जाते आता ही बच्चा बैला 16 वर्ष झाली बाबा खंड नाही ते जत्रेला देवासाठी खरोखर त्यानं चांगलं केले अजून सुद्धा